जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही योग्य हा व्हिडिओ बघत आहात। बघा, पोलीस भरती बाय टेक्स्टबुक नावाचा आपला युट्यूब चॅनल आहे। टेलिग्राम चॅनल दिसत आहे तुम्हाला उमेश सर टेक्स्टबुक नावाचा। आता बघा, चेक करा, याच्यामध्ये जर समजून घेतलं तर तुम्ही जुने असाल किंवा नवीन असाल, म्हणजे याच्या अगोदर जरी भरती दिलेली असेल किंवा पहिल्यांदा ही भरती देत असाल तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कारण की तुम्ही जुने असाल तरी तुम्हाला हे कळेल की आपण कुठं चुकलो आणि कुठं जर बघितलं आपण भर द्यायला पाहिजे, आणि नवीन असाल तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपले जे मित्र आहे, मैत्रीण आहे बाबा, त्यांना पण व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की महत्त्वाचे कंटेंट पोलीस भरतीचं सगळं याच चॅनलवरती तुम्हाला उपलब्ध होणार आहे। पहिला पॉईंट आपण समजून घेऊ बेटा। पहिला पॉईंट काय दिसत आहे बघा इथं, तुम्ही जर बघितलं तर आपल्याला बघा कोणत्या तरी एका पिकनिकला जायचं आहे बाबा, ठीक आहे, आपण म्हणू की कुठेतरी सहलीला जायचं आहे, चलो आपण दिल्लीला जायचं आहे आपल्याला। तर आपल्याला दिल्लीला जाण्यासाठी एक गाडी निवडावं लागेल, त्याच्यानंतर आपण शॉपिंग वगैरे करतो, ह्या सगळ्या गोष्टी करतो इथं। का बरं? कारण की आपलं टार्गेट आहे दिल्लीला जायचं। पण तुमचं जर टार्गेट पोलीस भरती असेल तर तुम्हाला त्याच्यासोबत लागणारं साहित्य काय असायला पाहिजे, किंवा तुम्ही कोणत्या मार्गाने जायला पाहिजे म्हणजे तुम्ही दिल्लीला लवकर पोहोचाल, आहे की नाही, किंवा पोलीस भरती तुमची लवकर क्रॅक होईल, हे तुमच्याकडे सगळं असायला पाहिजे। पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं की वेळेचे नियोजन, अभ्यासक्रम, विषयांचा जो समजा आपण काय म्हणू शकतो आढावा घेणार आहे, काय सराव करायला पाहिजे, सराव परीक्षा जे समजा किती महत्व आहे याला, आणि त्याच्यानंतर शारीरिक चाचणी, ह्या सगळ्या गोष्टी, आणि पुस्तक पण इव्हन जर बघितलं तर कोणते पुस्तके वाचायला पाहिजे तुम्ही, हे सगळं आपण या 5 ते 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ओके, तर 100% व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला, पहिला पॉइंट जे आहे अतिशय महत्वाचा असणार आपल्यासाठी, की बघा या ठिकाणी चेक करा काय दिसत आहे, अभ्यासक्रम। आपल्याला दिलेला जो अभ्यासक्रम आहे, म्हणजे पोलीस भरती हे कोण देऊ शकतं, अतिशय महत्वाचा प्रश्न, हेच माहित नाही की बाबा पोलीस भरती 10वी वाले पण म्हणणार की आम्ही देऊ शकतो का, नाही। लक्षात ठेवा बेटा, तुम्ही 12वी पास असायला पाहिजे तेव्हा तुम्हाला पोलीस भरती देता येणार आहे। उत्तीर्ण, 12वी पास किंवा आपण काय म्हणू शकतो उत्तीर्ण असायला पाहिजे तुम्ही। येते तुमच्या लक्षात, तुम्ही 12वी पास असायला पाहिजे। ओके, किती टक्के त्याच्यामध्ये काही मॅटर करत, 12वी पास पाहिजे फक्त। ओके, विषय आहे पोलीस भरतीच्या परीक्षेला अभ्यासक्रम समजून घेणे महत्वाचे असते। आता हे जर पॉईंट जर बघितलं अतिशय महत्वाचं आहे की याला अभ्यासक्रम काय असणार आहे। 12वी तसं सांगितलेलं आहे, म्हणजे आयोग जेव्हा समजा सांगत असतो 12वी सांगत असतो, पण लक्षात ठेवायचं एकदम डीप किंवा एकदम सोपे प्रश्न असतात पोलीस भरतीमध्ये, एकदम आपण म्हणू शकतो मीडियम लेवलचे तिथं प्रश्न असतात। चेक करा, 12वी पास इथं तुम्ही कन्फर्म असाल तर फॉर्म भरू शकता। आता फॉर्म अजून सुटलेला नाहीये, आणि विषयावर जर बघितलं लक्ष केंद्रित करणे अतिशय महत्वाचे असते। ठीक आहे, विषयावर तिथं आपलं लक्ष केंद्रित करणं अतिशय महत्वाचं। मग त्याच्यामध्ये विषय कोणकोणते आहे सर, ओके, हे पण आम्हाला माहित नाही आहे, हे वेळेचे नियोजन मी तुम्हाला नंतर सांगतो। पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं की आपला जो विषय आहे, ओके, विषय जर बघितला तर विषय आपण एकदा चेक करून घेऊया। अभ्यासाचा विषय, आता लक्षात ठेवायचं की इथं जर तुम्हाला कोणते विषय हाताळायचे असेल तर इथं महत्वाचं आहे तुमच्याकडे 4 ते 5 विषय। ओके, गणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी, सामान्य ज्ञान, आणि जर बघितलं काही विद्यार्थी चालू घडामोडीला वेगळं करतात, म्हणजे 5 कमीत कमी 12। मग सर किती सोपं आहे, गणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी, सामान्य ज्ञान, त्याच्यापैकी जर बघितलं आपण 1 बाय 1 सगळं बघणार आहे। बघा, याच्यामध्ये गणित जर बघितलं अंकगणित, बीजगणित आणि भूमिती हे तुम्हाला विचारलं जाते। मग इथं प्रश्न किती येतात सर, हे अतिशय महत्वाचं आहे। विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं, इथं प्रश्न असतात तुम्हाला 100 प्रश्न असतात, आणि याला मार्क्स किती असतात, गुण किती असतात, तर 100च गुण असतील, आहे की नाही। 100 प्रश्न 100 गुण, एका प्रश्नाला 1 गुण असतो। ओके, मग निगेटिव्ह असते का, निगेटिव्ह बिलकुल नसते, या ठिकाणी निगेटिव्ह असणार का, नाही। दुसरी गोष्ट सर, मग हे जे विषय आहे यांचं काही ठरलेलं असते का, तर असं जर आपण जनरल जर चेक जर केलं, जेव्हा समजा ऑफलाईन परीक्षा घेतली जाते, आता जर बघितलं पोलीस भरतीची ही परीक्षा ही ऑफलाईनच होत असते, हे तुम्हाला माहित आहे, सध्या तरी ऑफलाईनच आहे, 2025 मध्ये पण तरी ते काय असणार, ऑफलाईनच असणार। चेक करा याच्यामध्ये की एक पॉईंट दिसतो आपल्याला की बाबा याच्यामध्ये असं जनरल जर विचार केला तर 25-25चा स्लॉट असतो याच्यामध्ये, 25-25 म्हणजे म्हणू शकतो आपण 25 मराठीसाठी, 25 मॅथ्ससाठी, 25 जर बघितलं रिझनिंग, बुद्धिमत्ता चाचणी, आणि 25 काय जीके जीएस साठी। ओके, आला का लक्षामध्ये, हे असं तुम्हाला क्रायटेरिया दिसते।
हे लक्षामध्ये. पण हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉलो केला जाईल असं नाहीये. म्हणजे कधी कधी जर बघितलं जीएस कुठं कुठं 50 प्रश्न जीएस चे विचारले जातात, कुठं कुठं मॅथच तिथं 50 क्वेश्चन विचारले जातात, असं काहीतरी तुम्हाला दिसणार. पण एक जनरल जर बघितलं तर जनरल तुम्हाला असा पेपर येतो या वेळी अभ्यास करायचा आहे. 25-25-25. ओके. आता बघा गणित मध्ये जर बघितलं अंकगणित, बीजगणित आणि भूमिती यासारख्या विषयावर लक्ष केंद्रित केला जातं. कशामध्ये? गणित मध्ये. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जर बघितलं तर तर्कशुद्ध विचार करणे, अरे कोडिंग किंवा डिकोडिंग आहे की नाही. त्याच्यानंतर बघा मानसिक क्षमता, तुमची काय क्षमता आहे. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचण्याचा सराव. ओके, हे इथं महत्वाचे पॉईंट दिसतात. कशामध्ये? बुद्धिमत्ता. पण एवढेच पॉईंट आहे का सर? नाही. मी तुम्हाला म्हणेल की एवढेच पॉईंट नाही, कारण की याचं जर आपण सविस्तर एक एक जर पॉईंट जर शिकलो तर गणित या विषयालाच मला तुम्हाला शिकवण्यासाठी किंवा मला सांगण्यासाठी पूर्ण त्याला अर्धा ते 1 तास जाऊ शकते. फक्त तुम्हाला मी जनरल माहिती सांगत आहे की बाबा कोणते विषय असतात, काय करावं लागेल तुम्हाला, तर याची तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार आहे. इथे जर बघितलं प्रॅक्टिस किती तास करायला पाहिजे सर, हे पण तुम्हाला सांगेल मी की प्रॅक्टिस जर बघितलं तर गणित आहे, बुद्धिमत्ता चाचणी आहे, याची प्रॅक्टिस किती तास करायला पाहिजे. तर लक्षात ठेवायचं की आपला जो गणित विषय आहे याची 2 तास तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे. मग सर आमची ट्युशन जर लावलेली असेल तर ट्युशनचा वेळ काढून गणित विषयासाठी तुम्हाला 2 तास द्यायचा आहे, बुद्धिमत्तासाठी तुम्हाला 2 तास द्यायचे आहेत. त्याच्यानंतरचा विषय येतो मराठी. मराठी हा आपलाच विषय आहे. याच्यामध्ये जर बघितलं मराठी व्याकरण, मग त्याच्यानंतर वर्णमालापासून तर आपण म्हणू शकतो प्रयोगपर्यंत तुम्हाला प्रश्न विचारले जाते. वर्णमाला असेल, संधी असेल, ते शब्दांच्या जाती असेल, त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला लिंग वचन वगैरे तुम्हाला दिसतात. ह्या सगळ्या गोष्टीवरती तिथे प्रश्न विचारले जातात. वाक्यपुत्तकरण असेल, रस असेल, अलंकार असेल, या पॉईंटवरती तुम्हाला व्याकरणामध्ये प्रश्न विचारताना दिसतो. आणि बरेच विद्यार्थी मग विचार करतात सर आम्ही तर मराठी व्याकरणाची बॅच केलेली आहे किंवा अजून केलेली नाही, आम्ही पुस्तक वाचतो. पण बरेच विद्यार्थी काय करतात, हा जो अतिशय महत्वाचा पॉईंट असतो ना, शब्दसंग्रह आणि साहित्य यांचा अभ्यास करत नाही. हे काय सर नवीन, हे तुम्हाला सांगतो. बरेच विद्यार्थी काय करतात की बाबा शब्दसंग्रह म्हणजे ते समजा पाठ करावा लागतो, थोडं बोरिंग वाटते सर आम्हाला, म्हणून आम्ही याचा अभ्यास करत नाही. तेच तर आपलं चुकते. आपलं रिझल्ट 1-2 मार्कांना का जात आहे, कारण की आपण याच्याकडे लक्ष देत नाही. शब्दसंग्रहाने काय दिसत आहे तर साहित्याकडे लक्ष देते आणि ते वाचावं लागतो, रट्टा मारावा लागतो, ते पाठ करावं लागतो. मग मोजकेच करावं लागतो बरं इथं. तरी पण विद्यार्थ्यांना असं वाटतं की बाबा हे बोरिंग आहे. जिथं बोरिंग आहे, जिथं तुम्हाला कंटाळा येणार आयोगाला, तिथं खुशी येणार की बाबा इथं प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. 100% आयोग जास्तीत जास्त प्रश्न वाढवत आहे शब्दसंग्रह आणि साहित्यावरती. तुम्हाला पण लक्ष द्यावं लागणार या ठिकाणी. ओके, चला त्याच्यानंतर पण समजून घ्या सामान्य ज्ञान. काय दिसत आहे? सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान मध्ये लक्षात ठेवायचं मित्रांनो, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, विज्ञान यासारख्या विषयांवरती तिथं काय दिलं जाते? भर दिल्या जाते. मग इतिहासमध्ये जर असेल आधुनिक, प्राचीन, ओके, सगळं विचारलं जाते. म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही वन लाईनर जरी समजा लक्षात ठेवलं कॉन्सेप्ट, थोडंफार जर बघितलं पाठांतर जर केलं तर जीएस इथं अवघड जो विषय आहे, सगळ्यांना वाटतो की तो विषय अवघड आहे सर, तो तुमचं सोपं होऊन जाणार. तो काय होऊन जाणार? सोपं होऊन जाणार. कशामध्ये? सामान्य ज्ञानमध्ये. आता समोर जाऊया आपण. चालू घडामोडीसाठी जर बघितलं तर तुम्हाला कोणतं पुस्तक वाचायचं आहे, नाही वाचायचं आहे, हे तुम्हाला मी सांगतो. समोरचा विषय आहे की सराव आणि उजळणी. आता बघा विद्यार्थी मित्रांनो की मी तुम्हाला जसं सांगितलं मॅथ रिझनिंगला तुम्हाला 2-2 तास द्यायचा आहे. जीएस आणि मराठीसाठी जर बघितलं तर तुम्हाला 2-2 तास द्यायचे. एकूण तुम्हाला 8 तास अभ्यास करायचा आहे. किती तास अभ्यास करायचा आहे? 8 तास. मग सर आम्ही वाचल्याच्या नंतर रिव्हिजन करायला पाहिजे किंवा समजा ते क्लासमध्ये जे शिकवलेलं आहे तेवढंच वाचायला पाहिजे. तुम्ही जर फ्रेशर असाल तर एक गोष्ट तुम्हाला सांगत आहे मी, नवीन जर असाल, जे क्लासमध्ये तुम्हाला शिकवल्या जात आहे तेच तुम्ही वाचा किंवा जे काही युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही शिकत आहात ते तुम्ही वाचा, वारंवार वाचा. रिव्हिजन करा, खूप गरजेचं असते. आता बरेच विद्यार्थी काय करतात, जेव्हा पोलीस भरती येते तोंडावर तेव्हा पुस्तक घेतात. पुस्तक घेतात म्हणजे सर आता मी रिव्हिजन करत आहे. बिलकुल चुकीचं आहे. विद्यार्थी मित्रांनो आता शांततेचा काळ आहे. या काळामध्ये, या वेळेमध्ये तुम्ही घाम गाळायला पाहिजे, कारण युद्धाच्या काळामध्ये तुम्हाला कमी रक्त सांडण्याचं तिथं काम पडेल. म्हणजे इथं असं लक्षात येते की बाबा असा वेळ आहे की परीक्षा नाही आहे सध्या, जरी परीक्षा समोर आहे पण अजून वेळ आहे आपल्याकडे. या काळामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे? सगळं पुस्तक वाचून काढायला पाहिजे असं मला वाटते, कारण माझा अनुभव सांगतो. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका अतिशय महत्वाची गोष्ट आहे. पहिली गोष्ट मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बाबा तुमचं बायबल असायला पाहिजे. बायबल काय? बायबल असायला पाहिजे की जे मागील वर्षीचे प्रश्नपत्रिका आहे ते तुम्ही एकदम पिऊन घ्यायला पाहिजे, ते एकदम वाचून आहे की डायरेक्ट पिऊन घ्यायला पाहिजे.
सर मग ते चहामध्ये प्यायचं, पाणीमध्ये प्यायचं, ते कसंही प्या, फक्त ते प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये सेव्ह असायला पाहिजे. त्याच्यानंतर बघा, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा वापर करा. यामुळे जर बघा प्रश्नपत्रिका स्वरूप समजून घेण्यास आणि वेळेचे व्यवस्थापन सुधारण्यास मदत होते. म्हणजे लक्षात जर ठेवायचं असेल तुम्हाला की तुमचे जे मागच्या वर्षीचे जे प्रश्नपत्रिका आहे, प्रश्न आहे किंवा तुम्ही एखाद्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता. आता बघा ना, विद्यार्थी काय करतात की आले बाबा अमरावती जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे, घेतला फॉर्म, टाकून देतात. चुकीचं आहे, रॉंग आहे मित्र. मग काय करावं लागेल सर? बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा विषय कोणता स्ट्रॉंग आहे, इथचा एसपी कोण आहे, इथचा आपण म्हणू शकतो कमिशनर कोण आहे बाबा, त्यांनी मागच्या वर्षी कसा पेपर काढला होता, तो यावर्षी इथंच आहे का, यावर्षी पण त्याचं माइंडसेट तसंच असणार आहे. व्यक्ती थोडी बदलतो, पण त्याचं माइंडसेट नुसार आपल्याला तिथं तो पेपर, जो मागच्या वर्षीचा जो पेपर आहे, म्हणजे तुम्हाला मी म्हणत आहे प्रश्नपत्रिका बघणे खूप गरजेचं आहे. आता जळगावला तुम्ही फॉर्म टाकत आहे, मग जळगावचा एसपी कोण होता बाबा, पहिले कोण होता, आता कोण आहे, आता नवीन जर असेल तर तो पहिले कुठे होता, तर त्यानं मागच्या वर्षी कसा पेपर काढला होता, ह्या गोष्टी बारकाईने पाहावं लागत असते. म्हणजे धडला इथं जागा दिसत आहे तिथं फॉर्म टाकून देणं हे चुकीचं आहे. एकदम काम राहून, शांत राहून तुम्हाला फॉर्म भरायचं असतो. ओके, ह्या गोष्टी मॅटर करतात. मॉक टेस्ट म्हणजे काय, सराव पेपर. आता बघा मी तुम्हाला एक उदाहरण देणार की आता जर बघितलं ना तर किती, आता तुम्ही सगळेजण क्रिकेट पाहत असाल किंवा पाहत नसाल, एखादे खेळाडू समजून घ्या, त्याला जर क्रिकेट खेळायचा आहे बाबा, उद्या क्रिकेट खेळायचा, तर त्याला पहिले तो क्रिकेटचा देव जरी असेल, म्हणजे आपण सचिन तेंडुलकर जे सर आहे यांना म्हणूया की त्यांना उद्या मॅच खेळायची आहे, तरी ते आदल्या दिवशी, त्याच्या अगोदरच्या दिवशी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, त्या नेटमध्ये जाऊन प्रॅक्टिस करतात. का करतात? कारण तिथं खेळायच्या अगोदर प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. तेच असते सराव पेपर. म्हणजे काय की तुमची प्रॅक्टिससाठी, म्हणजे जरी आपल्याकडं 100 प्रश्न सोडवण्यासाठी 90 मिनिट जरी असेल, म्हणजे 1.5 तास, ज्याला आपण म्हणतो बाबा 1.5 तास जरी असेल तुमच्याकडं, पण हे चुकीचं आहे. तुमच्या डोक्यामध्ये जे आहे ना 1.5 तास नसते. म्हणजे अर्धा तास कसा चालला जातो पेपर वाटण्यामध्ये, पेपर घेण्यामध्ये, हे कळत पण नाही, नाव टाकण्यामध्ये. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की 100 प्रश्नासाठी तुम्हाला 1 तास असतो आणि 1 तासामध्ये तुम्हाला सगळे प्रश्न सॉल्व्ह पण करणं आहे, वाचणं पण आहे, त्याचं आन्सर पण ठरवणं आहे आणि ते गोळा पण भरणं आहे. गोळा आपण भरतो ते, ओके, ते पण करणं आहे. तर लक्षात ठेवायचं तुमच्याकडे 1 तासामध्ये हे सगळं मॅनेजमेंट करणं आहे. तर तुम्हाला सराव पेपर आहे की नाही, फ्री, जे समजा आपण फ्री म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो सराव पेपर जे आहे समजा, ते प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. मग याच्यासाठी जर बघितलं ना, टेक्स्टबुक तुमच्यासाठी काय करत आहे, दर रविवारी मोफत सराव पेपर घेत आहे. म्हणजे तुम्हाला आदल्या दिवशी सराव पेपर येऊन जातो PDF स्वरूपामध्ये. तुम्ही अमरावतीचे जर असाल तर तुम्हाला ऑफलाईन सराव पेपर मिळणार आहे. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला हा सराव पेपर फ्री मध्ये मिळत आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर तुम्ही तो सोडवायचा आहे प्रामाणिकपणे, 1 तास टाइम लावून सोडवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण काय करत असतो, त्याचं एकदम डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन करत असतो. ओके, की बाबा हे प्रश्न का आले, कसे आले, कुठून आले, ठीक आहे, तुमचं का चुकलं, तुम्ही काय तिथे विचार केला, ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे चेक करत असतो. युट्यूबच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून ते करत असतो. मग तुम्ही जर नवीन असाल ना, म्हणून म्हणत आहे मी, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, या व्हिडिओला लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांना जे काही बाबा पोलीस भरती तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. ही गोष्ट आहे सराव पेपरसाठी, कारण की सराव खूप गरजेचा आहे. म्हणून म्हणत असतो क्रिकेटचा किंग, क्रिकेटचा देव, याला पण एका नेटमध्ये जाऊन तिथं प्रॅक्टिस करावं लागते, कारण की उद्याची त्याला मॅच खेळायची आहे. तुम्हाला पण तिथं वाचायचं नाही पेपर जाऊन, आपल्याला तिथं पेपर सॉल्व्ह करायचा आहे. मग आपण तिथून येऊन जर बघितलं तर म्हणतो की सर माझी सिली मिस्टेक झाली आहे की नाही, हे तर मला येत होतं, गोंडस नाव देतो आपण त्याला की माझी सिली मिस्टेक झाली. सिली मिस्टेक नाही, तू ना भाऊ प्रॅक्टिसच केले नाही, सराव पेपर सॉल्व्ह केलंच नाही तू, आहे की नाही, घरी सराव केलेला नाही पेपरचा. ओके, याच्यामुळे ह्या गोष्टी होतात. मग सिली मिस्टेक जेव्हा म्हणतो आपण 1 मार्काने गेलेला आहे, जुने विद्यार्थी बरेच म्हणतात की मी अर्ध्या मार्काने गेलो, 1 मार्काने गेलो. प्रॅक्टिस कर भाऊ, प्रॅक्टिस कर. ही भरती एवढी महत्वाची आहे, कारण याच्या नंतर तुम्ही विचार करत असाल मागच्या वर्षी भरती झाली सर, याही वर्षी भरती झाली, दरवर्षी भरती येते असं नाही आहे. हे काही ठरून नसते. सरळ सेवा म्हणजे हे कधी घेतल्या जाते, येते MPSC एक्झाम कसं बाबत ते ठरून असत, पण सरळ सेवा तसं नसते. लक्षात ठेवा, ही भरती आहे जवळपास 15,600, मला वाटते 15 जागेची, 63 जागेची काहीतरी भरती आहे. तर लक्षात ठेवा खरं जवळपास 15,500 जागा आहे ना, येत्या तुमच्या लक्षात. याच्यामध्ये आपल्याला एकच पोस्ट पाहिजे, ते किती असो जागा, 10 जरी जागा निघाल्या, आपल्याला एकच पोस्ट पाहिजे. हे डोक्यामध्ये ठेवून, एवढं कॉन्फिडन्स डोक्यामध्ये ठेवून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. समोरचा पॉईंट समजून घ्या. समोरचा पॉईंट दिसत आहे तुम्हाला बघा, शारीरिक चाचणीसाठी जर बघितलं तर तुम्हाला जे काही सराव आहे
आता जर बघितलं तर सध्या तुम्ही 2 तास तिथं सराव करायला पाहिजे शारीरिक चाचणीसाठी. जे काही गोळाफेक आहे, 1600 मीटर आहे, 100 मीटर आहे, हे 3च इव्हेंट आहे, पण महत्वाचे इव्हेंट आहे. 50 मार्क आहे इथं, 50 गुण आहे तुम्हाला, 50 गुण आहे, पण अतिशय महत्वाचं आहे. कारण 1600 मीटर जर ओढायचं जर असेल तर तिथं जेव्हा आपण 1600 मीटर धावतो ना, तर असं वाटतं याच्यामध्ये शेतामध्ये काम केलेलं बरोबर, पण 1600 मीटर धावू नका. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, इथं तुम्हाला 50 गुण घेण्यासाठी अतिशय आपण म्हणू शकतो मेहनत लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 2 तास प्रॅक्टिस करायची आहे. जेव्हा तुमचा फिजिकल जवळ येतो तिथून 1-1.5 महिने किंवा आपण 2 महिने म्हणूया, तुम्हाला दोन्ही टाइम ग्राउंड करायचं आहे. दोन्ही टाइम ग्राउंड करायचं आहे. त्याच्यासाठी जर बघितलं फक्त हे 3 इव्हेंटच करावं लागतं का? नाही. मग हे 3 इव्हेंटसाठी बाकीचे पण तुम्हाला जर बघितलं शारीरिक तिथं क्षमता तिथं करावं लागते. म्हणजेच काय म्हणू शकतो की तुम्हाला धावणे, योगा करणे का महत्वाचं आहे? कारण की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करून पण तिथं अभ्यास पण करावा लागतो. तुमचं डोकं शांत राहायला पाहिजे. कॉम्प्युटर नाही बाबा आपला डोकं. ओके, की काही टाकलं त्याच्यामध्ये ते सेव्ह होऊन जाणार. लक्षात ठेवा मित्रांनो की याच्यामध्ये योगा असेल, शारीरिक क्षमतेमध्ये जर बघितलं वाढ करण्यासाठी नियमित तुम्हाला काय सराव करायचं काम पडत असेल तर ह्या गोष्टी तिथं करावं लागणार आहे. मग त्याच्यासाठी जर बघितलं ना सर, रोज प्रॅक्टिस करावं लागणार का? हो. तुम्ही जर असं म्हणत असाल की बाबा काहीतरी झापक झुपक करत आहे कोणाला ते दाखवण्यासाठी, आहे की नाही, मामा थांबा, आहे की नाही, यावर्षी थांबून जा, मी तुम्हाला दाखवतो पोलीस भरतीमध्ये लागू. पोलीस भरती आली, गेली, कार्यकर्ता असं राहिला, मामाची मुलगी पण गेली, मुलगा झाला बाबा मामाची मुलगा, तो मामा म्हणत आहे तरी तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत आहे, हे एकदम चुकीचं होणार, रॉंग होणार. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अतिशय महत्वाच्या पॉईंट कडे येणार आहे. महत्वाचा पॉईंट असा आहे की पुस्तके कोणतं वापरायला पाहिजे. बघा, तुम्ही जे पुस्तक वापरत असाल काहीच त्याच्यामध्ये डाऊट नाहीये, काहीच शक नाही, मला कोणत्या पुस्तकावर राग नाहीये किंवा कोणत्या पुस्तकावर जर बघितलं प्रेम नाहीये. मी सरळ तुम्हाला म्हणा की हे जे निवडक तुम्हाला पोलीस भरतीसाठी जर पुस्तक जर बघितलं मी सांगणार आहे, एवढं पुस्तक तुमच्याकडे असायला पाहिजे. एक जनरल सांगत आहे. मग सर आम्ही जर दुसरं पब्लिकेशन जर पुस्तक वाचत असेल किंवा प्रॅक्टिस करत असेल तर काही हरकत नाही, काही हरकत नाही, काही डाऊट पण नाही, एक तीळ मात्र पण शंका नाही त्याच्यावर. मग सर तुम्ही हे जे सांगत आहे, मी तुम्हाला सांगत आहे की बाबा एवढं जरी केलं तरी तुमची भरती निघते. मला एवढं सांगायचं आहे. तुम्ही जर नवीन असाल तर पहिली गोष्ट, मराठी व्याकरणासाठी तुम्हाला आनंद पब्लिकेशनचं बाळासाहेब शिंदे सरांचा पुस्तक घ्यायचं आहे मराठीसाठी. ओके, मग याच्यावर काही आहे का सर? याच्या पलीकडे जग नाही आहे मराठीसाठी. मग सर ते अजून जर बघितलं मोरा वाळंबे सरांचं पुस्तक घेऊ का? काहीच गरज नाही भाऊ. एवढं पुस्तक घे, त्याला वारंवार वाच, तो पुस्तक फाटेपर्यंत वाच, पूर्ण पिऊन घे, आहे की नाही. एवढं रिव्हिजन दे. कशावर? या पुस्तकात मराठी व्याकरण. इथं तुला जर बघितलं तर एवढं रिव्हिजन असायला पाहिजे की बा 10 नंबरच्या पेजेसवरती काय दिलेलं आहे, सरांनी काय दिलेलं आहे हे तुला माहित असायला पाहिजे. एवढं रिव्हिजन पाहिजे. कशासाठी? मराठी व्याकरणावर. लक्षात ठेवायचं आहे की हा पुस्तक एकदम परफेक्ट असायला पाहिजे तुमचं. त्याच्यानंतर तुम्हाला दिसत आहे की मी म्हणणार बाबा की जनरल नॉलेज जे 25 प्रश्न येतात इथं, राजेश भराटे सरांचं पुस्तक आहे. राजेश भराटे सरांचा एकदम सोपं, सुटसुटीत आणि कंटेंट खूप महत्वाचं आहे. कारण मी हे पुस्तक सगळे पाहून तुम्हाला सांगत आहे. ओके, राजेश भराटे सरांचा तुम्ही वन लाइनर पुस्तक जो आहे तो एकदम पाठ करून घ्या. पाठ म्हणजे पाठ. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तर लक्षात ठेवायचं बुद्धिमत्ता चाचणी आणि तुम्हाला दिसत आहे मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स. लक्षात ठेवा, बुद्धिमत्ता चाचणीसाठी जर बघितलं फास्ट ट्रॅक सतीश वसे सरांचं पुस्तक आहे. फास्ट ट्रॅक, ठीक आहे. पब्लिकेशन जर बघितलं वसे पब्लिकेशन आहे, वसे सतीश वसे पब्लिकेशन आहे. लक्षात ठेवा, वसे पब्लिकेशनचं पुस्तक आहे बुद्धिमत्ता चाचणीचं, तर हे तुम्ही घ्या. आणि याच्यावर जर हे वाचावं नाही लागत, याच्यावरून प्रॅक्टिस करावं लागते. तुम्हाला 2 तास प्रॅक्टिस करणंच आहे. 2 तास याची प्रॅक्टिस करायची आहे. 2 तास जर बघितलं तर मॅथ्सची प्रॅक्टिस करायची आहे. मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये जर बघितलं तर मला वाटतं नितीन महल्ले सरांचं हा पुस्तक आहे. लेखक जर बघितलं नितीन महल्ले सर आहे, तर तुम्हाला यांच्या पुस्तकातून प्रॅक्टिस करायची. गणित बुद्धिमत्ताचे 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहे, मराठी पण सॉल्व्ह झालेले, जीके जीएस पण सॉल्व्ह झालेले. हे जर बघितलं तुम्ही, आता जर बघितलं तर लक्षवेध जर बघितलं, लक्षवेध हे चालू घडामोडीचे पुस्तक आहे. मला वाटते सरांचं नाव जर बघितलं तर इथं असणार बळीराम हावळे सर. बळीराम हावळे सर आहे. पुस्तक लेखक जर बघितलं बळीराम हावळे. याच्यामध्ये वन लाइनर दिलेले असतात. लक्षवेध दर महिन्याला ही जर बघितलं पुस्तक येत असते. जरी पुस्तक 100 रुपयाचं असेल, आता 150 जरी झाले सर, तर काही टेन्शन घेण्याची गरज नाही. 100-150 आपल्याला मॅटर करत नाही. आपल्याला महत्वाचं आहे यावर्षी पोस्ट. ओके, लक्षात ठेवायचं. आणि सर्वात मोठा बायबल, हा बायबल आहे आपल्यासाठी. बायबल याला सर्वात जास्त मी महत्व देणार. कोणाला?
या पुस्तकाला. पुस्तक म्हणजे काय बाबा, की याच्यामध्ये काय दिलेलं आहे सरांनी, की जुने जे प्रश्नपत्रिका आहे म्हणजे आतापर्यंत जे झालेले प्रश्नपत्रिका आहे हे याच्यामध्ये दिलेले आहे, म्हणून मी याला बायबल म्हणत आहे. अजून सर प्रश्नपत्रिका आपण जर दुसऱ्या लेखकाचा किंवा दुसऱ्या पब्लिकेशनचा जर वापरलं तर काहीच हरकत नाही, कारण हे पब्लिकेशन म्हणजेच काय करतात, बाबा जे काही मागचे झालेले प्रश्न आहेत तेच तुम्हाला ऍड करून देतात. मग याच्यावरून काय होणार, की याच्यावरून हे कळणार की मी जीएस कसं वाचायला पाहिजे, मॅथ रिझनिंगची प्रॅक्टिस कशी करायला पाहिजे, लक्षवेधचं बाबा जो काही चालू घडामोडीचं पुस्तक आहे तो कसं वाचायला पाहिजे, याची प्रॅक्टिस कसं करायला पाहिजे, मराठी कसं वाचायला पाहिजे, हे कोण सांगणार, हे पुस्तक सांगणार. हे कॅप्टन आहे. प्रश्नपत्रिका आहे पोलीस भरती प्रश्नपत्रिका, मला वाटते 24,500 नोबेल मेगा असं जर बघितलं तर एवढे जर म्हटलं तुम्हाला तो कोणत्याही बुक स्टॉल मध्ये मिळून जातं. म्हणजे यांचं काय मी प्रकाशन म्हणजे हे करत नाही बाबा, मी तुम्हाला सांगत आहे एवढं जरी केलं, एवढं जरी पुस्तक तुम्ही वाचलं तरी तुमचं मोर दॅन सफिशियंट आहे, तुमची भरती निघून जाणार. ओके चला विद्यार्थी मित्रांनो, तो आता भरपूर वेळ झाले, तुम्हाला 5-10 मिनिट म्हणत होतो, जवळपास 20 मिनिट झालेले आहे. तर ह्या गोष्टी होत्या की पोलीस भरतीसाठी काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. तुम्ही जर या व्हिडिओला पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती पोलीस भरतीचा फ्री मध्ये कंटेंट मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. आपल्या या भरतीमध्ये 2025च्या या भरतीमध्ये तुम्हाला त्याचा 100 नाही 200% तिथं फायदाच होणार आहे. तुम्हाला अजून कोणते काही डाऊट असेल, काही असेल तर मला कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा. समोरचा व्हिडिओ जर बघितला तर कोणत्या पॉईंट वरती आपण आणायला पाहिजे हे पण तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये सांगू शकता. इथे थांबतो आणि जर बघितलं तुमची रजा तर घेतोच, ओके, पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं, हा आपला टेलिग्राम चॅनल आहे उमेश सर टेक्स्टबुक नावाचा. हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण सगळं कंटेंट पोलीस भरतीचा आपण या टेलिग्राम चॅनल वरती शेअर करत असतो. ओके चालेल, इथे थांबायचं, मग इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, ऑल द बेस्ट.